डोंबिवलीमध्ये आज केडीएमसीच्या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि नाट्यगृहाचं नूतनीकरण होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच मंचावर येण्याची शक्यता। सी वोटर्सच्या सर्व्हेनुसार सरकारचं रिपोर्ट कार्ड समोर विश्वासार्ह नेता म्हणून 35.7% जनतेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पसंती, तर 17.8% जनतेचा कौल शिंदेंच्या बाजूने। सी वोटर्सच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाजपची ऐतिहासिक कामगिरी, भाजपला सर्वाधिक 35% जनतेचा कौल, आपल्या खासदाराच्या कामगिरीवरती 39% लोक खुश। महाराष्ट्रामध्ये 14% जनतेचा उद्धव ठाकरेंवर विश्वास, भाजपनंतर काँग्रेसला 21%, तर शिवसेनेला 12% जनतेचा कौल, सी वोटर्सचा सर्व्हे। महाराष्ट्रातील जनतेसमोर बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हेच कळीचे मुद्दे, 32.2% बेरोजगारी, तर बळीराज्याच्या समस्या दुसऱ्या क्रमांकावर, सी वोटर्स सर्व्हेची माहिती। मुंबईतील मेट्रो नेटवर्क, कोस्टल रोड प्रकल्पांवरती सरासरी 35% लोकांची पसंती, मुंबईतील भविष्यातील गरजांशी प्रकल्प सुसंगत असल्याचं लोकांचं मत, सी वोटर्सचा सर्व्हे समोर। मुंबई 3.0चा महाराष्ट्रातील 29% जनतेवरती सकारात्मक परिणाम, तर 2030 पर्यंत मुंबईचं राहणीमान सुधारेल असा 29% लोकांना विश्वास, सी वोटर्समधून महाराष्ट्राचा कौल समोर। फडणवीसांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन इतिहास घडवला, विरोधकांना चितपट करून आभाळ दाखवलं, चित्रा वाघ यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। मिलिंद नार्वेकरांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन, महायुतीच्या वर्षपूर्तीनंतर नार्वेकरांकडून फडणवीसांचं अभिनंदन। वांद्रानंतर वरळीमध्ये भाजप आणि ठाकरे सेनेत कामगार युनियनवरून वाद, सेंट रेजिस हॉटेलमध्ये पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न, मुंबईमध्ये हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीनं संघटना नोंद झाल्याचा आरोप। युनियन काढण्याचा सर्वांना अधिकार, पण राडा करू नये, वरळीतील राड्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला, कामगारांच्या हितासाठी काम करायला हवं असंही मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। महायुतीमध्ये मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीयेत, आम्ही एकत्र बसून सगळं काही ठीक करू, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। महायुती कायम राहील का हा प्रश्न विचारण्यासारखा नाहीये, निवडणुकांमध्ये किरकोळ वाद झाला म्हणजे महायुती तुटेल असं नसतं, मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। तक्रारी मागे घेणार नाही, मी जे काही केलं ते छाती ठोकपणे केलं, मी प्रश्न उपस्थित केले, उत्तर देण्यासंदर्भात रवींद्र चव्हाण यांनी ठरवावं, निलेश राणेंची प्रतिक्रिया। निवडणुकीनंतर सगळं विसरायचं असतं, कणकवली नगर परिषदेतील शिवसेना आणि भाजप वादावरती रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया, निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनचा वाद मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष। मुंबईत भाजपचा महापौर बसल्यावरती सर्वांची कॉलर टाईट होईल, राज्यातील इतर पक्षही फडणवीसांच्या इशाऱ्याने चालतात, मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून फडणवीसांचा पुन्हा एकदा दरिंद्रा जल्लाद गजनी असा उल्लेख, तर राज्याचे खरे मुख्यमंत्री अमित शहा, फडणवीसांचं काम रबर स्टॅम्प सारखं, सपकाळांचं टीकास्त्र। शिवसेना शिंदे गटानं जी क्रांती केली त्याचमुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये, आमदार संजय गायकवाड यांचं प्रत्युत्तर। आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुती म्हणून लढावं, इतर काही गणितं करू नयेत, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। पार्थ पवारांची मीडिया कंपनी मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही, कालच्या सुनावणीमध्ये वकिलांनी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती, 21 कोटी मुद्रांक शुल्क कोण भरणार यावर झाली सुनावणी। वतनाची जमीन विकत घेता येते का, जमीन विकली तर मुद्रांक शुल्क माफ करता येतो का, अंबादास दानवेंचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना सवाल। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल, मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांच्याकडून याचिका दाखल, वृक्ष तोडून त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यास विरोध असल्याचा याचिकेत उल्लेख। अतिवृष्टी, ओला दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीची अद्याप मदत नाही, सोलापूर, धाराशिवसह राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय, खासदार प्रणिती शिंदेंचा केंद्रावर आरोप। नाशिकमध्ये झाडं लावली जाणार असलेल्या ठिकाणची गिरीश महाजनांकडून पाहणी, 15,000 झाडं लावणार, महाजनांची माहिती, मात्र तपोवनातील वृक्षतोडीला नागरिकांचा तीव्र विरोध। चेंबूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये भीमज्योत लोकार्पण कार्यक्रम, उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती, खासदार शेवाळेंच्या संकल्पनेतून आणि नगरविकास विभागाच्या निधीतून साकारली भीमज्योत।
इंडिगो कंपनीच्या मॅनेजमेंटने जाणीवपूर्वक हा गोंधळ घातला असून प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांची मागणी. नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज मनसेचं आंदोलन. शालिनी ठाकरे, सायली संजीव आणि अमेय खोपकरांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार. तपोवनातील 1800 झाडं तोडण्याचा राज्य सरकारचा घाट. कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जागा भाड्यानं घेणार. साधू महंतांच्या वास्तव्यासाठी साधूग्रामची जागा भाडे तत्वावर घेण्याचे निश्चित, तर दर अंतिम केल्यानंतर जागा मालकांसोबत भाडेपट्टी करारनामा केला जाणार. तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता. डोम पुढील 32 वर्षांसाठी प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र अजय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो समोर. बहरीनमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला लग्न सोहळा. सुप्रिया सुळेंकडून सोशल मीडियावर फोटो शेअर. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत. ठोंबरेंकडून बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शरद पवारांचा फोटो पोस्ट. राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांना मुंबई सत्र न्यायालयाचा झटका. अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी रमेश कदमांवर आरोप निश्चिती. रमेश कदमांना 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. ठाकरेंच्या उपनेत्या विशाखा राऊतांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा. 2011 साली शिवसेना भवनाबाहेर केलेल्या आंदोलनाप्रकरणी विशाखा राऊत यांची निर्दोष सुटका. इंडिगोनं फ्लाईट्स रद्द केल्यानं इतर विमान कंपन्यांची मनमानी. मुंबई ते पुणे प्रवासासाठी तब्बल 61,000 रुपयांचा प्रवाशांवर भुर्दंड. मुंबईहून थायलंडला जाण्यासाठी 15,000 ते 30,000 रुपयांचं भाडं असताना प्रवाशांची मात्र लूट. प्रवाशांच्या गैरसोयी संदर्भात इंडिगोने माफी मागितली. उड्डाणाच्या पर्यायासह प्रवाशांच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन. विमानतळांवरती मात्र प्रचंड प्रवाशांचा गोंधळ. दिल्ली एअरपोर्टवरती एका वडिलांच्या कर्मचाऱ्यांवरती संताप व्यक्त. विमानतळावरती सॅनिटरी पॅड उपलब्ध नसल्यानं मुलीचे वडील संतापले. इंडिगो विमान रद्द झाल्यानं आधीच संताप. इंडिगोची विमानसेवा कोलमडल्यानं खासदार अरविंद सावंतांनाही फटका. स्पाइसजेट विमानाच्या तिकिटाचे दर वाढल्यानं लूट सुरू. दिल्ली मुंबई विमान प्रवासासाठी 62,000चं तिकीट. अरविंद सावंतांची प्रतिक्रिया. इंडिगो विमानाच्या गोंधळाचा सेलिब्रिटींनाही फटका. देशांतर्गत विमान प्रवासासाठी गायक राहुल वैद्यने 4,20,000 रुपये मोजले, तर अभिनेत्री निया शर्माने देशांतर्गत प्रवासासाठी 54,000 रुपये मोजले. मुंबई विमानतळावरील इंडिगोची विमानसेवा बंद असल्यानं प्रवासी त्रस्त. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली प्रवाशांची भेट. सरकारने प्रवाशांसाठी व्यवस्था करायला हवी, वर्षा गायकवाड यांची मागणी. धुळे प्रारूप पालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरती 39,974 हरकती प्राप्त. हरकतीवरती मार्ग काढण्याचं पालिका प्रशासनासमोर मोठं आव्हान. मुंबईमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या रॅपिडो विरुद्ध आरटीओकडून कारवाई. कुर्ला आणि घाटकोपरमध्ये अनधिकृत रॅपिडोवरती दंडात्मक कारवाई. यूजीसीच्या नियमांनुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात. पुणे विद्यापीठानं आपल्या अखत्यारीतील सगळ्या महाविद्यालयांना लिहिलं पत्र. दिव्यांग विद्यार्थ्यांची अध्यापन आणि अध्ययन पद्धती वेगळी ठेवण्याचे निर्देश. धुळ्यामध्ये वाढली थंडी आणि वातावरणात बदलाचा पालेभाज्यांवरती मोठा परिणाम. कोबी पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांकडून फवारणी. नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोरील संकट कायम. कापूस काही प्रमाणात ओला असल्यानं व्यापाऱ्यांकडून खरेदीस टाळाटाळ. शेतकरी आर्थिक संकटात. धुळ्यामध्ये नाशिक विभागीय युवा महोत्सवाचं आयोजन. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. महोत्सवात लोकनृत्य सादरीकरणांची. अहिल्यानगरमध्ये नृत्यांगना दीपाली पाटीलची आत्महत्या. खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या. दीपालीच्या आईकडून संदीप गायकवाडवरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सवाल केलेत उपस्थित. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टल मार्फत थेट ऑनलाईन मिळणार. शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची